आजच्या व्हिडिओचं नाव आहे मित्रांनो, गोंधळलेले मन शांत ठेवण्याचे सोपे मार्ग. काय ते बघा. मनावर नियंत्रण ठेवा. तुम्ही मनावर पूर्णपणे नियंत्रण ठेवले पाहिजे. समजा तुम्ही तसे केले नाही तर अन्य कुणीतरी तुमच्या मनाचा ताबा घेईल आणि ते नियंत्रित करेल. मग ती व्यक्ती तुमचा मित्र, सहकारी, नातेवाईक, प्रसार माध्यमे असे कुणीही असेल. असे होणे म्हणजे तुमच्या अमूल्य संपत्तीचा ताबा दुसऱ्या कोणीतरी घेतल्यासारखे आहे. हे टाळण्यासाठी तुम्हाला आयुष्यात जे साध्य करायचे आहे त्याबाबतच फक्त विचार करा. तुम्ही नकारात्मक भावनांची गर्दी कधी होऊ देऊ नका, अन्यथा स्थिती आणखी बिकट बनेल. पुढे बघा मित्रांनो, नकार घंटा हद्दपार करा. सकारात्मकतेला जवळ करा. केवळ सकारात्मक आणि सकारात्मकच विचार करा. नकार आणि नकारात्मक विचार करणाऱ्यांचा तुमच्या अवतीभोवती वावर असेल तर सकारात्मक विचार करणे कठीण बनते. त्यामुळे प्रसंगी सतत नकार घंटा वाजवणाऱ्यांना हद्दपार करा. मस्त उपाय म्हणजे हेडफोनची कॉर्ड जवळ ठेवा. कुणीही नकार घंटा वाजवू लागला आहे असे वाटले की लगेच कानात हेडफोन घालून आवडीचे संगीत ऐका. नकारात्मक भावना टाळण्याचा हा एक चांगला उपाय आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मनाचा गोंधळ थांबवा. अनेकदा आपल्या मनाचा गोंधळ उडतो. असे का होते? नकारात्मक विचार आणि नकारात्मक वातावरणाचा मनावर प्रभाव पडतो. त्यामध्ये दुःख, निराशा, नैराश्याने ग्रासलेले लोक यांचा समावेश होतो. त्यांच्यापासून दूर राहा. अनेकदा दुसऱ्याचे ऐकल्यामुळे मनाचा गोंधळ उडतो. जे लोक दुसऱ्याचे ऐकतात ते आयुष्यात कधीही प्रगती करत नाहीत. तुम्ही स्वतःच्या मनाचा आवाज ऐकला पाहिजे. वाद टाळा. वादातून काहीही साध्य होत नाही ही गोष्ट प्रथम लक्षात घ्या. अनेक प्रसंगात केवळ वादावादीमुळे मनःशांती भंग पावते. एकदा तुम्ही वैचारिक परिपक्वतेची पातळी गाठल्यावर वाद घालणे दुःखदायक आणि अर्थहीन ठरते. त्यातून पुन्हा तुमची पात्रता समोरच्यांच्या ठळकपणे नजरेत भरते. वाद घालण्यातून दोन्ही बाजू दुखावल्या जातात. मूड खराब होतो. द्वेष आणि राग यांच्या मनात ठासून भरला आहे ही व्यक्ती मानसिक शांतता कधी मिळू शकत नाही. शिस्त आणि व्यवस्थापन काय ते बघा मित्रांनो. तुम्ही तुमचे घर ज्याप्रमाणे स्वच्छ ठेवता, वेळच्या वेळी कचरा जळमटे काढता, त्याप्रमाणे मनातील वाईट विचार लगेच झटकून टाका. व्हेरी गुड. मन स्वच्छ ठेवा. मनाच्या स्वच्छतेमुळे तुम्हाला नवी ऊर्जा मिळण्याची अनुभूती येईल. अरे वा. दिवसाचे व्यवस्थापन करा, ज्यामुळे दिवसातील कितीतरी वेळ वाचतो आणि मन शांत राहते. आपण दिवसभर करणार असलेली कामे कशासाठी करणार आहोत हे समजले तर ते काम तुम्ही अधिक प्रभावीपणे करता. त्यातून महत्वाची जी कामे आहेत त्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करता आणि दिवस अखेर तुम्ही समाधानी बनता. ही गोष्ट तुमची मनःशांती टिकवून ठेवते. ही गोष्ट तुमची मनःशांती टिकवून ठेवते. अरे वा. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.